नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान पुन्हा एकदा वादळी विजांचा गडगडाट, जोरदार अवकाळी पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते. गारपीट होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर आपण सविस्तर जाणून घेऊया आज दुपारनंतरचे वातावरण काय आहे, कोणत्या भागामध्ये जोर जास्त आहे. किनारपट्टीला जर बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे तर सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, कोंढा हा जो सर्व काही परिसर आहे, वाईप, कासल, दिकरला या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट सोबतच जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते. तसेच राजापूर, विजयदुर्ग, खारेपतन, गगनबावडा, रायपतन सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुरंगड, लांजा विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय. रत्नागिरी जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तसंच माखजन, कोयना, पाटण, चिपळूण, गुहागर विजांचा गडगडाट या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. खेड, दापोली, प्रतापगडकडे देखील पावसाची शक्यता आहे. जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय या ठिकाणी. तर गोरेगाव, देवीगर हा जो काही परिसर आहे, रोहा, लावसा या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, खोपोली या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट, पावसाचा जोर थोडा कमी आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या तुलनेमध्ये रायगड आणि मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी जोर थोडा कमी आहे, मात्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो. ठाणे, उल्हासनगर तसेच पालघर. ठाणे, उल्हासनगरकडे भाग बदलत पाऊस आहे. पालघरकडे आज बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे असून काही ठिकाणी भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गारपीट देखील बघायला मिळू शकते. नाशिककडे जर बघितलं, नाशिक, त्र्यंबक, सिन्नर तसेच निफाड हा जो काही परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. सापुतारा, सटाणा, देवळा, चांदवड, मालेगाव, मनमाड, येवला हा जो सर्व परिसर आहे, या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये. अहिल्यानगरकडे देखील पावसाची शक्यता आहे. कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. राहुरी, गोडेगाव तसंच भगूर पाथर्डीकडे जोर कमी बघायला मिळू शकतोय. अहिल्यानगर तसं राळेगाव, काळा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा सर्वत्र या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पुण्यामध्ये दायरी, सुसगाव, पुनावली, आळंदी, वाघोली, लोणी, काळभोर विजांचा गडगडाट, अवकाळी पावसाची शक्यता आहे. सासवड, लोणंद, फलटण, लाटे, बारामती सर्वत्र विजांचा गडगडाट, अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. सातारा जिल्ह्यामध्ये जर बघितलं, मेदा, ओसटपोट, सवराट, अरळ, शिंगावडी, कोरेगाव, रहमतपूर, अंधा, वडूज, कठावणी, धाल, दैवडी, मूल, आद्राकी, देवरा, नांदल, फलटण, लाटे, बारामती सर्वत्र विजांचा गडगडाट, अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आहे. सोलापूरकडे मात्र जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय. सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये तर करमाळा, इंदापूर, अकलूज, पिलीव ढगाळ वातावरण राहील. भाग बदलत पावसाची शक्यता आहे. सांगोली, पंढरपूर, माहुळ, चेलगाव, सोलापूर, अक्कलकोट या ठिकाणी सर्वत्र पावसाची शक्यता असून भाग बदलत पाऊस राहील. काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते. जत, संख पावसाची शक्यता आहे. सांगलीमध्ये सांगली, कुंदावड, कुडाची अथनी, तासगाव, कुची, नागज, विटामायनी सर्वत्र विजांचा गडगडाट, अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो. कोल्हापूर, ज्योतिबाहिल, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर, नरसिंहपूर, कोखूड, मालकापूर सर्वत्र विजांचा गडगडाट, अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. राधानगरी, गगनबावडाकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. राधानगरी आणि गगनबावडाच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागात पाऊस बघायला मिळू शकतोय विजांचा गडगडाट. तर छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर आज दुपारनंतरचे जे काही वातावरण आहे, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी दुपारनंतरच्या वातावरणामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरकडे बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. चंद्रबंडी, पिंपरी, निंबे, जळगाव, दौलताबाद, लरगुफाई, फुलंब्री, विरामगाव, पिशोर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जर बघितलं तर या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता. जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी विजांचा गडगडाट, अवकाळी पावसाची शक्यता आहे. बदनापूर, जालना, तर गोलापांगरी, तारगाव, पानवाडी, अंबडी, शिवरनगर या ठिकाणी भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो. भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे.
वडीगोद्री, रामसगाव, शेवता, मंगळूर, उमापूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे जर बघितलं, बीड, गेवराई, माजलगाव तसेच हा जो काही परिसर आहे, धारूर, केजी, चौसाळा सर्वत्र विजांचा कडकडाट, भाग बदलत पावसाची शक्यता आहे. आणि धाराशिवच्या देखील बऱ्याच भागामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता आहे. कळंब, मासा, तारखेडभूमी, येडशी, पेठ, खामगाव, धाराशिव, बेलीम, तुळजापूर सर्वत्र विजांचा गडगडाट. आज लातूरकडे जोर जास्त आहे. दुपारनंतरच्या वातावरणामध्ये विजांचा गडगडाट आणि अवकाळी पावसासोबत काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते. लातूर, औसा, निलंगा, शोणपाल, उदगीर आसपासच्या सर्व परिसरामध्ये दक्षिणेला जोर जास्त बघायला मिळू शकतो लातूरच्या. तर अहमदपूर, बाळापूर, परळी, गंगाखेड विजांचा गडगडाट पावसाची शक्यता आहे. परभणीकडे बघितलं तर परभणीच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जोर जास्त बघायला मिळू शकतोय परभणी आणि नांदेड वगळाच्या बऱ्याच भागामध्ये. पूर्णा, बासमत, नांदेड, वाघाळा, भोकर, पेटुंबरी या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता. हिमायतनगर, उमरखेड, हदगाव, तामसा पावसाची शक्यता आहे. हिंगोलीकडे जर बघितलं, हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतोय. आज सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त आहे हिंगोलीकडे. सापतगाव, हिंगोली, कळमनुरी, इनापूर, खंडाळा, पुसद सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान विजांचा गडगडाट, जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हिंगोली जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागात जोर बघायला मिळू शकतो पावसाचा. तर विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर नागपूरमध्ये ढगाळ वातावरण राहील. विजांचा गडगडाट, भाग बदलत पावसाची शक्यता आहे. नागपूरमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो सायंकाळच्या दरम्यान. नागपूर, पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, दोरली भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय. भंडाराकडे देखील भाग बदलत पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील. तर गोंदियाकडे देखील तीच परिस्थिती आहे. बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, अवकाळी पावसाची शक्यता आहे. भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता गोंदिया जिल्ह्याकडे जास्त आहे. गडचिरोलीच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे असून काही ठिकाणी भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर या ठिकाणी कमी स्वरूपात आहे. तर मराठवाड्यामध्ये पाऊस जास्त बघायला मिळू शकतो बऱ्याच भागामध्ये. चंद्रपूरमध्ये जर बघितलं तर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये चंद्रपूरच्या काही भागामध्ये विजांचा गडगडाट, पाऊस होण्याची शक्यता आहे. चंद्रपूरमध्ये राजुरा, भद्रवती हा जो काही परिसर आहे, दुपारच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, चिमूर, शिंदेवाही, मूल या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. तर यवतमाळकडे जर बघितलं तर पांढरकवडा, पेंढारी, परवा, घाटंजी, मोहाडा, करंजी विजांचा गडगडाट, अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. रुई, जवळ, आर्निधी आणि साखरी, दिग्रज, धारवा, लखेड, यवतमाळ, कलामजोत, मोहा, नियर या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह आपल्याला अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो यवतमाळमध्ये. वर्धा जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे दुपारच्या वातावरणामध्ये. दुपारनंतर देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. अमरावतीकडे जर बघितलं, अमरावती, बादनेरा, चांदूर, नांदगाव, मोजरी, धामणगाव, रेल्वे, आसेगाव, अचलपूर, चिखलदरा सर्वत्र विजांचा गडगडाट, भाग बदलत पावसाची शक्यता आहे. आणि अकोलामध्ये जर बघितलं तर अकोलाच्या बऱ्याच भागामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये आणि सायंकाळच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता आहे. तर अकोला, मूर्तिजापूर हा जो काही परिसर आहे, अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेल्हारा सर्वत्र विजांचा गडगडाट, पावसाची शक्यता आहे. वाशिमकडे देखील बऱ्याच भागामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता, विजांचा कडकडाट, जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतोय. मरसूळ, मालेगाव, वाशिम विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता दुपारच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते. रेठाड, रिसोद या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. बुलढाणाकडे जर बघितलं, बुलढाणामध्ये तर बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट, पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते. बुलढाणा, मोठाला, खामगाव, मलकापूर तसेच चिखली, केलवड या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्याकडे जोर जास्त आहे. जळगाव, भुसावळ, नावी, चोपडा, धरणगाव, एरंडोल तसेच पाचोरा, बडगाव, पाहूर, जामनेर, बोदूर विजांचा गडगडाट, पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्याकडे देखील जोर जास्त आहे. धुळे तसेच हा जो काही परिसर आहे, चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा, साक्री विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, कर्णी, नवापूर, विसरवाडी सर्वत्र विजांचा गडगडाट, भाग बदलत अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.